हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। थैंक यू। आदरणीय पवार साहेब आणि बाकी मान्यवर साहेब, मी कोकणातून आलेला आहे। माझा पेशा मी बोटीवरचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये होतो। आता एज्युकेशनमध्ये सुद्धा आहे। माझा परिवार स्वातंत्र्य सैनानी म्हणजे फ्रीडम फायटर पासून आहे। आमचे वडील, आमचे काका हे सर्व फॅमिली सोशल सर्व्हिसमध्ये काँग्रेस पासून होती। आता माझा एकच मुद्दा आहे, आता आमचे दलवाई साहेब, अंतुले साहेब गेले, दलवाई साहेब गेले, त्याच्यानंतर मुसा मोडक गेले। हे असा जो प्रकार जातोय तर आम्हाला कोणीतरी बरोबर घेऊन जायला पाहिजे की बाबा आम्हाला कुठेतरी नेतृत्व किंवा सामाजिक जागा तुम्हाला आम्हाला समावून घेतलं पाहिजे। आता मुंबईत तुम्ही बघा, मराठी बोलणारे आमचे जे लोक आहेत त्यांना कुठे प्रतिनिधित्व भेटतच नाही। हे सर्व उर्दू भाषिक किंवा ते दुसरे येतात त्यांना, त्याच्यानंतर हे दुसरे जे लोक त्यांना घेऊन जातात। मग ते आमचे काय कामं असतात ती समजत नाही, आमचे काय विषय असतात ते समजत नाही। उदाहरणार्थ एखादा नेता येतो आणि बडबड करून जातो, की आम्ही ऐकायचं तरी कसं? आम्हाला नेतृत्व दिलं पाहिजे ना। आमच्यात काय कमी आहे? आम्हाला देश कसा चालवायचो समजतो। आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रकल्पामध्ये, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक तुमच्या कार्यक्रमात संपूर्ण सहभाग करून तुम्हाला जी मदत हवी, जी पॉवर हवी ती तुम्हाला देऊ शकतो। आणि हे तुम्ही समजून चला की मुस्लिम एक व्होट बँक आहे, ही तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर केवळ दिसतच नाही। फक्त इलेक्शन आलं की चला मुसलमानाकडे, कारण काय आहे, तुझे मार्जिन ऑफ व्होट्स असते तेच तुमचा विनिंग फॅक्टर आहे। आज आम्ही मराठी भाषिक आहोत, काँग्रेसवाले असू किंवा राष्ट्रवादीवाले असू, पण आम्हाला त्या शिवसेनेबरोबर जवळीक वाटते, कारण त्यांची आमची भाषा आहे। भारताला स्वातंत्र्य भेटलं, पण त्याच्यानंतर जे भारताचे जे राज्य झाली ती भाषिक विषयावर झाली। मी तुम्हाला एक थोडक्यात विषय सांगतो। मी एका बोटीवर होतो, एकटा मुसलमान होतो, बाकी सर्व पंजाबी होते। ते पाकिस्तानबद्दल आणि मुसलमानाबद्दल वाईट बोलायचे, हरकत नाही। जेव्हा त्याला 4 पाकिस्तानी भेटले ते त्यांच्या पाठी गेले आणि मी मग इकडे एकटाच राहिलो। म्हणजे भाषेचं प्रेम बघा किती आहे। ते पंजाबी स्पीकिंग सर्व तिकडे गेले। तसंच आम्ही सुद्धा आम्हाला कोण मराठी भेटतो तर जातो, पण या आता राजकारणात महाराष्ट्रात आम्ही पाठीमागे राहिलो। तेव्हा ही जी आमची नेते लोकांची काय उणीव आहे, जे आमचे कार्यक्रम किंवा आमच्या जे प्रस्ताव टाकून समाजाचे काय असतील ते राज्याच्या समोर टाकून करू शकतात, त्यातला आत्ता एकही उरलेला नाही। आणि राष्ट्रीय पक्षांचं कसं आहे, मुस्लिम लोक तेच हवेत ज्यांच्या बायका मुस्लिम नाहीत, जे मुसलमानाच्या विरुद्ध बोलतात, ते सर्व राजकीय लोकांना चांगलं वाटतंय। हा आमचा एक मुद्दा तुमच्या नजरेसमोर डायरेक्ट बोलून ठेवतोय की आम्ही महाराष्ट्रीय मुस्लिम आहोत, आमच्या बायका मुस्लिम आहेत, आम्ही पैगंबरांचे फॉलोअर आहोत। आरक्षण आमच्या धर्मात नाही, आरक्षण आमची मागणी नाही। पण काय, आम्ही जर भारतात राहतोय तर सर्वांना आरक्षण भेटतंय, तर आम्हाला सुद्धा आरक्षण हवंय, हीच गोष्ट आहे। बाकी आम्हाला काय नको, भारतात राहून आम्ही ह्या भारताचे भूमिपुत्र आहोत हे सांगतोय। आता पुलवामाचं कोणी काय केलं हे आपल्याला माहिती नाही, पण जरा लक्ष ठेवा। मी थोडक्यात बोललोय, तेव्हा आम्हाला सहभाग करून घ्या। तुमच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये तुम्ही आम्हाला सहभाग करून घ्या। हे सांगू नका की तुम्ही वेगळे जा, पाठीमागून तुम्ही इकडे जा, पाठीमागून आम्हाला सहभाग करून घ्या। आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आमच्या इतक्या शुभेच्छा तुमच्यासाठी आहेत आणि तुमच्या तब्येतीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी, कारण तुमच्या हातानेच आमचं भलं होईल आणि ते होऊन दे अशी ईश्वराजवळ, अल्लाजवळ प्रार्थना करतो।